हालेलुया, हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात सांगणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य आलेल्या हर एक व्यक्तीला प्रभूचा आशीर्वाद, वचन ऐकणाऱ्या सर्व लोकांना प्रभूचा आशीर्वाद ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. आपण आपले एक जीवन जोडवतात ते कशाला कशाला तरी जोडलं जात असतं. आपलं जीवन परमेश्वराला जोडलं आणि आपलं जीवन एका विश्वासाला जोडलं, तो जोडलेला राहत असतो. मग भले विश्वासी किंवा अविश्वासी, विश्वासच असतो. हालेलुया. तर मार्क 11 अध्याय वचन 24 मध्ये विश्वास कशा प्रकारे मनुष्यामध्ये एक उत्पन्न केला जात असतो आणि एका विश्वासाच्याच द्वारे आपलं एक लाईफ कसं बनलं जाते. जर वचन घे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही आता ते काय बोलला, जे काही. आता तुमचा विश्वासच तसा आहे, बरोबर, त्याच पद्धतीने तुम्ही मागणार आहे. कारण तुम्ही जे काही मागण्यासाठी तेवढा विश्वास तुमच्या जोडीला नाही, बरोबर. विश्वास असं एक शक्ती बनते की देव आणि मी एक, देव आणि आपण एक जर राहिलेला आहे तर विश्वासही आपल्या बरोबर जोडलेला आहे. एखाद्या व्यक्तीचा जो विश्वास असतो तो अनेक गोष्टीमध्ये बांधलेला असतो, त्यामुळे त्यांची देवाचं आणि त्यांची कनेक्शन उत्पन्न होत नाही. तुमचं कनेक्शन देवाबरोबर बसलं पाहिजे. हालेलुया. आता जर लाईटीबरोबर पंख्याचं कनेक्शन आहे, बरोबर, आणि लाईटच नसेल तर पंखा कनेक्शनला उपयोग येतो. तसं परमेश्वर माणसाच्या जीवनामध्ये जर नसेल त्याचं कनेक्शन कामाचं नाही. एक कनेक्शन तुम्हाला प्रभूच्या राज्यात ठेवायचं आहे, एक कनेक्शन तुम्हाला परमेश्वराच्या वचनाने जोडायचं आहे. तो म्हणजे ते आपल्याला मिळालेलंच आहे. काय बोलला? मग आता विश्वास जर असतो आणि विश्वासाने तुम्हाला ज्या गोष्टी मिळतात, मग त्याच विश्वासात तुम्हाला राहणं गरजेचं आहे. जेव्हा मनुष्यामध्ये जो पहिली व्यक्ती एखाद्या विश्वासाविषयी त्याला बोलतो आणि तो त्या विश्वासात ठाम धरून राहतो, तेव्हा त्याचे सगळे प्रश्न सुटले जात असतात. आता तुम्हाला कोणीतरी सांगितलं की इकडे देवाच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो आणि देव आपल्याला सगळं प्रश्नाची उत्तरं देत आहे. हालेलुया. मग आहे तर तुमचा विश्वास तिकडेच पाहिजे. दोस्तासारखं नाही रे, तिकडे आहे. मग तो तिकडे गेल्यानंतर याचं जे भरलेलं आहे ते सगळं खाली होतं, कारण तो अविश्वास. बघा, आता मला काय सांगितलं, यातील बागेमधलं झाड होतं, त्याला सांगितलं या झाडाचं फळ खाऊ नका, बरोबर, बाकी वाटेल ते खा. आता तू एवढं खाल्लं असतं तरी त्याची वर्षानुवर्षे निघाली असते. 1000 प्रकारची फळं आहेत. मग शापित कधी बनलं? जेव्हा ज्या देवाच्या नियमाचा भंग केला तेव्हा शापित बनलं. मग तिकडे फक्त पानाशिवाय त्याला दुसरं काय आलं. पण जेव्हा येशू ख्रिस्ताने अंजिराच्या झाडाविषयी पण तेच सांगितलं, त्याला पानं दिसली, ते झाड वळून गेलं, कारण विश्वासाचं होतं. हालेलुया. परमेश्वराने जेव्हा विश्वासाने केलं तेव्हा सगळं चांगलं होतं, मग चांगलंच आहे. आता मी तुम्हाला विश्वासाने बनवलेलं आहे, घडवलेलं आहे, ते सगळं चांगलंच आहे. पण दुसरा येते तुला अविश्वासाच्या द्वारे बनवतो, तुझं वाईट आहे. कारण तुझी जेवढी प्रगती झालेली आहे ती बर्बादीमध्ये तुला तो खेचत आहे. आदामाला सगळी प्रगती दिलेली होती, पण त्याने दुसऱ्यांचं ऐकलं तर प्रगती नाही, तिकडे झाली बर्बादी. जुदासनी हातामध्ये पैशाचा खजिना घेऊन फिरत होता, त्याने दुसऱ्यांचं ऐकलं, त्याची बर्बादी झाली. तुम्ही पण तिकडेच फसतो.
इकडे तुमचं तारण आहे प्रेषित 4:12 प्रमाणे बरोबर. त्याच्यानंतर योहानमध्ये 17 एकाच परमेश्वरावर तुमचा भरवसा पाहिजे. एकच जो देव आहे त्यावर भरवसा पाहिजे. कोण दगडामध्ये भरवसा करतो, फायबरमध्ये भरवसा करतो, एखादी काही खाण्याची वस्तू आहे त्याच्यात तो बोलतो त्याच्यात काहीतरी आहे. हे सगळं देवाच्या अपोजिटच आहे. देवाचं शिक्षण आहे तो म्हणजे आत्मा. जेव्हा 4:24 उपवासकांनी प्रार्थना आत्म्याने व खरेपणाने केली. उपासक आहेत आणि उपासकाचं काम काय आहे? हालेलुया. जे उपासक आहे त्या उपासकाची प्रार्थना आत्मिक शिक्षणाची आहे. हालेलुया. आता तुम्हाला एक उपवास पाहिजे, एक प्रार्थना पाहिजे, पण कशी पाहिजे? कोणत्या विश्वासाची प्रार्थना? जर तुमच्यामध्ये अविश्वास आहे तर तुमच्यामध्ये सर्वस्व कमजोर होणार शक्य. मला सांगा, तुमच्या कोणत्या देवाने, एवढे देव आहेत आपल्याकडे, घरात लावतात, तिकडे लावतात, मला फक्त एवढं सांगा, उद्याला गरमी आहे माहिती आहे का? अंगाला गरमी लागते माहिती आहे का? होय, उद्या सकाळपासून घराच्या बाहेर नाही उतरायचं कारण गरमी लागणार आहे. घरात देव आहेत की नाही? दैवत आहे, देव नाही. देव तुम्हाला आत्म्याने शिकवणारा देव. देवाला गरमी लागत नाही. एशिया 43:1 तू आगीतून जा, नदीतून जा, तुला वाचत. आता गरमी कधी लागते ते मला मी सांगतो. तुमचा विश्वास त्या गरमीवर, तो सांग काय गरमी, तो सांगते काय गरमी, तो सांगते काय गरमी. गरमीचं काहीतरी सोल्युशन आहे ना? नाही. तेव्हा 14:1 अंतःकरण अस्वस्थ. जेव्हा तुमचं शरीर अस्वस्थ आहे तर शरीराला गरमी जास्त. हालेलुया. आता तुम्हाला मी सांगतो, किती लोक असे आहेत त्या पायाचे गुडघे आणि गुडघ्याच्या खालच्या पाया हाडं दुखतात, त्याने हात ओढतो. आता हे जे तुम्ही प्रभूमध्ये आहेत तर या प्रभूच्या शक्तीने तुमच्या शरीरात विक्री करा 4:12 प्रमाणे. कारण आम्ही ह्याच विश्वासात आलेले आहे. हे व्यक्ती अशा पद्धती आल्या तर प्रभूला काय सांगितलं, लोकांच्या जीवनात काय घडते ते आम्हाला कळवा, मग आम्ही तुमच्या इच्छेने कार्य करू. आम्हाला काय माहिती? हालेलुया. कोणताही मनुष्य, आता तुमचा विश्वास देवावर आहे, तुम्ही देवाची कामं करा, देव तुमची सगळी कामं करेल. पैसा पाहिजे, खायला पाहिजे, वस्तू पाहिजे, जेवण पाहिजे, काय पाहिजे हे तुझे चांगलं सगळे येशूजवळ आहे, वाईट शैतानाजवळ. मोह पाहिजे असेल तर बाहेर उतर. मग तुमचा विश्वास डगमळेला जात असतो. कोणाच्या घशाला खास 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 करतो. आपल्या प्रत्येकामध्ये ना अनुभविक शिक्षण आहे. किती लोकांची डोकी दुखतात, डोकी. आता देवाबरोबर तुमचं एक कनेक्शन आहे. तर तुम्ही योहान 15:4 तुम्ही त्याच्यात राहा, तो तुमच्यामध्ये. तेव्हा तुमच्यामध्ये परमेश्वराच्या उपस्थितीचा वर्षाव होईल. कारण योहान 6:14 तुम्ही आल्यात येशूच्या इच्छेने, बरोबर. देवा मला बरं कर, बरं कर. तेव्हा देवाने पाठवलं देवाच्या वचनाकडे. आणि देवाचं वचन काय? इब्रियला 4:12 देवाचं वचन 2 धारी सारखं आहे. दोन्ही बाजूची धार आहे, कुठून तरी ते कापणार. आपल्यामध्ये जो असतो एक विश्वास, आणि जसा तुमचा विश्वास देवाबरोबर जोडलेला असतो ना, तसं देव तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत. कधी कधी आपल्या विश्वासामध्ये आपण कमजोर पडतो. एखाद्या आपल्या मनासारखं काही झालं नाही तर तोंडा आपली उतरून जातात. नाही नाही नाही, चुकतो आपण तिथे. तुझं मन देवाबरोबर जॉईन नाही झालं, तुझं मन देवाबरोबर जॉईन. कारण योहान 15:4 तू त्याच्यात राहा, तू तुमच्यात राहा. त्याच्यापासून वेगळ्या असल्यास आपल्याला काही करता येत नाही, म्हणजे आपल्या गोष्टी काही होता येत. जेव्हा एखादा विश्वास तिकडे जोडतो आणि प्रभूच्या नावामध्ये तिथे घडते तेव्हा तुमची प्रगती होते.
तुमचा देवावरचा विश्वास कमी झाला ना का तुमची बरबादी व्हायला सुरुवात होते. हां, मग तुमच्यामध्ये अनेक प्रकारचे आजार येतील, टेन्शन येईल, दुःख येईल, पैसे उडतील, पैसे राहणार नाही, याला गेले त्याला गेले त्याच्यात गेले, हे सगळं पैसा सगळा खाली जातं. कारण सैतान खातो, दुसऱ्याचं धन खातो. देव देतो, दुसऱ्यांना धन देतो. हे घे, तू खात जा, मी देत जा. आता जर तुम्ही आणि मी देवामध्ये, मी कोणत्या गोष्टीची अपेक्षा करत नाही, बरोबर ना, पैशाची ना खाण्याची ना वस्तूची. माझी कष्ट, माझी मेहनत, मला जेवढं मेहनतीने कष्टाने करता येईल मी करतो. आपलं मन कशासाठी खाल्लं पाहिजे माहिती आहे? मन कसं खाता आलं पाहिजे की आपल्यातून काही चूक झालेली असेल तर त्याच्यावर निर्णय घेऊन पश्चाताप करून काय चुकले पश्चाताप करणं जरुरी आहे. मी कोणाचं घेणं आहे, कोणाचं देणं आहे, दिले का, घेतले का, देणं आहे का, द्यायचं आहे, या विषय आपलं मन खातं की कोणाची मनं तोडायची नाही, मनं जोडायची. आणि जशी तुम्ही मनं जोडतील तशी तुमच्यामध्ये देवाची उपस्थिती. कारण देव तुम्हाला शांती देते. असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हाला मिळेल. काय सांगते? असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हाला मिळेल. काय मिळेल तो पहिला पकडा, विश्वास. काय? हां, विश्वास. आपला बाप आपल्या पोरांसाठी ना नेहमी काहीतरी करत असतो, पण पोरांचा तेवढा विश्वास बसलेला असतो की माझा बाप माझ्या बरोबर आहे, तो माझ्या गरजा इच्छा पुऱ्या करणार. तो विश्वास. मग तुम्ही प्रार्थनेला येता, मग तुमचा बाप तुमच्या जोडीला आहे ना, तुम्हाला काय कमी? अरे बापाकडे राहिलंच नाहीये तर पोराचं ना बापाचं प्रेम कसं राहील? तुम्हाला देवामध्ये येण्याची इच्छा नाही, देवामध्ये राहण्याची इच्छा बसली नाही, तर देवापासून मिळणारं धन किंवा देवापासून मिळालेला जो आशीर्वाद तो कसा आपल्यामध्ये? प्रत्येक माणसाला पहिला देव जेव्हा आमंत्रण करतो ना तेव्हा त्याला सगळं देतो. नंतर तो जगामध्ये फिरतो, जगाच्या अही गोष्टीमध्ये आपलं मन गुंतवतो, मग सगळे जगाची संगत पकडली जाते आणि त्या संगतीमध्ये माणसं तिथे भोकलेली जातात. मग ते आज नाही गेलं तर प्रार्थना चालेल, आज वेळ नाही देवाला दिली तर चालेल, वांधाने माझं सगळं चाललं आहे, चाललं नाही, त्याचं 10 पट खाली यायला लागलं. कारण पुढच्या भविष्यामध्ये गरिबी लोकांना अन्न मिळवणं फार कठीण आहे. इतकं परिस्थिती भयानक उत्पन्न होणार आहे, पण तुम्हाला आता समजणार नाही. कालच्या गुरुवारच्या प्रवचनात मी तुम्हाला सांगितले आमोस 8 अध्यायामध्ये बघा, मग त्यावेळेला पण लोक असे धावतील प्रार्थनेसाठी, इकडे जाऊ तिकडे जा, कोण नाही भेटणार. कारण लूक 18:8 त्यावेळेला विश्वास पण खतम होणार, विश्वास नाही राहणार. कारण तुम्हाला पहिली देवाने ओळख करून दिली आणि तुम्ही देवाची ओळख केली आणि देवाची ओळख करून सुद्धा देवाचा तुम्ही अपमान करता, म्हणून तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये घटना आहे. हे खेळ नाही आहे, खायचे काम नाही. योहानमध्ये 3:3 मध्ये दिले, इस्रायलचा गुरु होता, त्याला त्याने तेच सांगितलं, तू पहिला नवीन जन्म घे, तू समाजकार्य करतो, हे करतो ते करतो, खरं आहे, पण तुझ्या पश्चातापामध्ये जर तुझ्या ताकद नसेल, तुझं जीवाचं मनाचं परिवर्तन नसेल तर तू झिरो आहे. तू त्यांचा न्याय करायला लागलेला आहे, पण तुझा न्याय करणारा परमेश्वर आहे. तू पहिला नवीन जन्म. आपण एकमेकाचे न्याय करतात, अरे न्याय काय करायचे? न्याय तुमचा करणारा जो बसलेला आहे त्याचा न्याय. लोकांना सत्य कळत नाही. तुम्ही दुसऱ्यांना खड्डा खोदायला सुरुवात केली तर तुमच्यापेक्षा मोठा खड्डा, म्हणजे त्या माणसापेक्षा मोठा खड्डा तो तुमच्यासाठी खोदलेला जात असतो. हे बघा,
याकोबाची पोरं होती. बरोबर. आणि योसेफाला 20 रुपयाला विकलं ना. बापाला जाऊन खोटं सांगितलं. आता ह्या 11 पोरांची परिस्थिती काय झाली? बरोबर. मुलांची काय परिस्थिती झाली? हालेलुया. मग आता जर तुम्ही या शिक्षणाचा अर्थ घेतला तर तुम्ही त्या अर्थामध्ये चालले तर भविष्यात तुम्ही पुढे चालले. पण जो दुसऱ्यांना खड्ड्यात टाकला तो खड्ड्यातून उतरला. पण ते खड्ड्यात पडले ते रडाले. त्याने काय सांगितलेलं होतं माहिती? चंद्र आणि तारे, बरोबर, सूर्य आणि चंद्र हे मला ते त्याला नमन करतील आणि तारे त्याला नमन करतील. विश्वास त्याचा देवावर होता. माझा भाऊ माझ्यावर अत्याचार करतो, अन्याय करतो, असू दे तो माझा भाऊच. कारण त्यांना माहिती आहे यांचं सगळ्यांचं मत एक आहे ना, माझं एकट्याचं मत एक अलग आहे. दुसऱ्यांना कोणी मनुष्य खड्ड्यात पाडतो तो शेवट खड्ड्यात पडतो, त्याला बघायला पण कोण नसते. शेवटची परिस्थिती त्याची अशी असते की त्या माणसाचं लाईफच खतम करू. कोणत्याच माणसाला सुटला नाही. बरे मी असला तरी, पण मी जर कोणाचं भलं बघत आहे तर माझं भलंच दिसतं. आज समाजात अनेक लोक आहेत, अनेक लोक आहेत कोणाचं भलं बघत. कारण जेवढं तुम्ही कोणाचं चांगलं बघणार तर देव तुमचं चांगलं बघणार आहे. तुम्ही कोणाचं वाईट बघणार आहे, तुमचं वाईट बघणार आहे. विश्वासात कमजोर बनायचं, अविश्वासात कमजोर बनायचं. हालेलुया. कारण जिथे अविश्वास आहे ना तिकडे संबंध जोडायचे नाही. जिकडे विश्वास जोडलेला आहे तिथे संबंध जोडलेले पाहिजे. तो पहिला प्रथम आहे देवावरची श्रद्धा आणि विश्वास आहे तो मजबूत. तुम्ही कुठे चाला, तुम्ही कुठे बना, तुम्ही कुठे घडा आणि तुम्हाला कुठे घडायचं आहे त्याचे आचार विचार तुम्ही करत राहा. देवतारी त्याला कोण मारे? समजलं? देवतारी त्याला कोण? प्रत्येकी माणसामध्ये असतो तो म्हणजे एक विश्वास. काय काय हिम्मत धरा, परमेश्वर जोडीला आहे त्याच्यावर विश्वास. एकदा तुम्ही आमची निंदा करायला लागली, प्रार्थनेची निघाले, प्रार्थनेच्या लोकांची निंदा करायला लागली का तुम्ही स्वतः समजून घ्यायचं की आजपासून आमच्या घरात सैतानाने हात घातला. संपलं. मग तेव्हा सुरुवात झाली तुमची संकटात. मग त्या बघा स्वतःचे एखाद्या एक वचनामध्ये सहवास ठेवायचा नाही कोणाचा. रोज सहवास बदला का तुमच्यामध्ये सत्य नसणार, त्या असत्य तुमच्या भविष्यात आहे. मग तुमची पावलं कमजोर होतात. कारण तो सैतान तुम्हाला घरामध्ये पाय बांधून यायचं असेल काहीतरी पुढे अडचण येते, यायचं असेल पाहुणे येते, यायचं असेल काहीतरी त्रास होईल, यायचं असेल आज कंटाळे, यायचं असेल तर कुठेतरी जाण्याची इच्छा तयार झालं. संपलं तुमचं कार्यक्षेत्र. त्याने पकडला तुम्हाला. मग तो काही महिन्यात काही वर्षानंतर सुरुवात. मग तुमची केवढी कमाई असू दे, मग सुरुवात झाली कमाई. मग तेव्हा तुमच्यामध्ये मोठ्या गोष्टी निघतील आणि छोटं काम व्हायला सुरुवात होईल. आणि जिथे देवामध्ये आहे तर छोटं काम व्हायला होईल आणि होईल मोठं. देवासाठीचं शिक्षण घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला टेन्शन घ्यायची गरज नसते. नेहमी शिकवतो लोकांना. देवाचे नियम आहेत ते पहिले पाळा.
6 दिवस मेहनत करा, किती कष्ट करायचे ते, पण शनिवारचा दिवस सुरुवात केल्यानंतर ती प्रार्थनाच झाली. रविवार हा पुनरुत्तीचा काळ आहे. 5 दिवस काम करा आणि 2 दिवस सुट्टी घ्या. 2 दिवस अशासाठी घ्या, गोरगरिबांना मदतीसाठी. 5 दिवस तुमच्यासाठी ठेवा, 2 दिवस गोरगरिबासाठी धंदा करा. खूप फायदा आहे, भरपूर फायदा आहे. देवामध्ये राहणाऱ्या लोकांना एक लक्षात आणायचं आहे की मी आणि प्रभू एक आहे आणि प्रभूवर माझा विश्वास आहे आणि प्रभू मला विश्वासाच्याद्वारे जिंदगीमध्ये एक लक्षात आणायचं, मी आजच्या दिवसात आहे, आजच्या दिवसात दुःखात आहे, तर मला दुःख आजच सांभाळ, उद्याला नाही. आज माझ्या पुढे सगळं आहे ते आजच आहे, उद्याचं माहिती नाही. उद्या जर मला त्याने ॲग्रीमेंट दिलं, उद्या तुला आणखी राहायचं 1 दिवस, तर मग दुसरं काम. जेवढं दुसऱ्यासाठी काम करतो तो तेवढा जास्त पृथ्वीत जीवन जगतो. 300 वर्ष त्याच्यानंतर देवाने त्याला जोडीलाच नाही. देव आपल्याला आत्म्याच्या द्वारे पण बनवतो. आता तुम्ही देवाच्या घरी आले ना, तर देवाने तुम्हाला नेलं, चांगलं काम केले म्हणून, मग तो काय सांगेल माहिती आहे का, आता जा तू आत्म्याने जा. मी जर दुष्ट आत्मा या माणसात शिरतो, तसाच तुझा आत्मा या माणसात शिर आणि याच्यातून तू कार्य करायला सुरुवात कर. एलियाचा आत्मा अलिशामध्ये गेला, अलिशाने कार्य केलं. आपल्या भविष्यामध्ये अनेक शिक्षण शिकायचं आहे. तो विश्वास, अलिशाचा एवढा विश्वास होता, त्या विश्वासाने एलियाच्या पाठीमागे लागला. कारण तो बघत होता की हा देवाचा मनुष्य कशी चमत्कार करतो. त्यांनी एकच विचारधारा केली, आज तुमच्यामध्ये आहे का असं कोण माझ्यावर विश्वास ठेवणार, यो कसं काम करतो, कसं कार्य करतो, कशी सेवा करतो, कसं दान धर्म करतो. अनेक लोकांमध्ये सर्व मिळून मिसळून कसा राहतो. कोणा माणसाची मनं तोडणं हे देवाला आवडत नाही. बरे तुमचा दुश्मन असो तरी चांगलंच नाही. रोमक्रस 12:21 बऱ्याची आपला विश्वास कसा पाहिजे. तुमचा विश्वास कमजोर झाला तर तुम्ही जिंदगीभर कमजोर राहील. मी एक शिकलेला आहे. मी छोटा होता, काही लोकांबरोबर फिरायचा, नाव खराब झालेल्या लोकांचा बरोबर फिरत होता. तर त्यांची नावं जरा खराब झालेली होती, तर मला काही लोकांनी सांगितलं की यांच्याबरोबर फिरू नका, खूप पण नाव खराब केलं काही. शेवटी मला पण नाव खराब केलं. थोडा मोठा झाला, मला वाटलं नाही, अंगात आली ताकद. मी पण असं आहे ना, लोकांना काय वाटतं माहिती आहे का, दादागिरी गुंडागिरी केली का त्याला वाटलं की मी कोणतरी झाला नाही. त्याला जरा घाबर, पण तू कोण होते ना, कसं होते, तुझी कंडिशन शेवटला काय करून टाकील ते तुला स्वतःला कळणार. पाणीसुद्धा द्यायला पण माणसं नसतात. परिवर्तन केलं तर भविष्य बदल. मग संगत सोडली. कोणते मला सांगते ना, तर मी ऐकतो, कधी नाकारत नाही कोणा. देव बोलला चांगलं बोलला, वाईट बोलला शैतान, त्या शैतानाबरोबर मला राहायचं. अशा पद्धतीने मी डिसिजन घेत राहतो आणि या जागी राहतो. मी जर वळाला नसता तर या जागेवर नसता. कदाचित ते वरती नेला काय अधोगं लोकात घेतला असता ते पण माहिती नसतं. बरोबर की नाही. एक स्ट्रॉंग बनायचं की मी येशू बरोबर आहे. आज समाजात कुठेही गेलं तरी अनेक लोक मान सन्मान किंमत आपल्याला देतात. काय माहिती आहे का, माणूस माणसाला ओळखतो पण सारखा ओळखत नाही. कारण तो नफरत आणि मोह म्हणजे दुष्ट आणि पवित्रता, कधी तिकडे दुसऱ्या पत्र 12:7 तो ठोसे मारतो, कोणाशी चांगलं वागू नये. कोणता मनुष्य बिघडलेला आहे ना, पहिल्यांदा त्याला थोडं दुरुस्त कर. हळूहळू तर दुरुस्त झाला ना का मग त्याला दाखव मार्ग काय. डायरेक्टली कोणाला डिरेक्शन, तुम्ही डायरेक्टली कोणाला डायरेक्शन देऊ शकत, त्यांना टप्प्याटप्प्यातून तास.
कोणताही माणूस रस्त्याला जाताना एखादा एरियामध्ये चुकलाय रस्ता, मग त्याला आपण ॲड्रेस सांगतो अमुक ठिकाणी, नाही इथून नाही, इथून पुढे जा, तिकडे त्या गावातून इकडे जायचं, त्या गावातून. मग त्याला आपण धन्यवाद देतो. का धन्यवाद देतो? की त्याने मला रस्ता दाखवला. मग तसाच परमेश्वर आपल्या बरोबर आहे. मग हा परमेश्वर आपल्याला जो मार्ग दाखवतो तेव्हा आपल्याला धन्यवाद द्यायचा. आता मी तुम्हाला मार्ग दाखवले ना, दुसरा सांगितला हा दुसरा मार्ग आहे, तुम्ही प्रस्ताव. कारण जिथे देवाच्या लोकांनी तुम्हाला सांगितले ते मार्ग जायचे, ते शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देऊ देईल. कारण तुम्ही परीक्षेत राहिले तर पास. मार्क 11:24 मध्ये वचन तसं. इब्रिकरास 11:1 मध्ये लिहिले, दिसत नाही तिथे दिसलं पाहिजे. समजलं? इकडे दिसत नाही मला देव, पण माझा विश्वास पाहिजे तिथे देव आहे. जगाच्या गोष्टीच्या मोहाला बळी पडले तर तुम्ही बळीच पडणार. जर तुम्ही देवाच्या शिक्षणावर लक्ष देता तर देव तुम्हावर एक लक्ष देईल. त्यांच्या कमरेच्या पाठीमध्ये ते भरपूर दुःख देईल. तर तुम्ही जे लक्ष देता तर देव तुम्हाला विश्वासात जोडतो. कोणाची छाती धक 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 करते छाती. तर तुम्ही एका विश्वासात जोडतो. देव तुमच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव करतो आणि तोच पवित्र आत्मा तुम्हाला जागतो. कोणाचा उजवा खांदा दुखते, भरपूर उजवा खांदा. आपल्या प्रत्येकाला एक शिकायचं आहे. कोणाच्या डोळ्यातून आग 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 करते. आता तुम्ही प्रत्येकाने एक देवाच्या इच्छेवर भरवसा ठेवून चालायचं. देवाला माहिती आहे तुमच्या जीवनाची काय गोष्टी. स्तोत्र असे 139 वचन 2. माझे बसणे उठणे तो जाणतोस, तो दुरून मनातल्या गोष्टी समजतो. तुम्ही तिकडे बसल्यात पण इकडे मात्र देवाला गोष्टी कळतात. तू कुठे बसायचं आहे, कुठे उठायचं आहे त्याला माहिती आहे. म्हणून ते दुरून मनोगत ओळखतो, लांबून. आज तुम्हाला शिकायचं आहे देवाने शिकवलेले मुद्दा काय. कोणाचा डावा पाय वरपासून ते खालपर्यंत दुखतो. तर आपल्या प्रत्येकामध्ये एक आत्मिक शिक्षण जोडायचं. भूक लागते तेव्हा जेवणाला मम्मी जेवण कधी होणार. असं माणसाच्या जिंदगीमध्ये दुःख आणि आपत्ती जेव्हा येतात तेव्हा प्रभूला सांगायचं माझ्या जिंदगीचे दुःख कधी दूर होणार. एका दिवसात नाही. एक एक जशी पाप केलेली आहेत तशी एक एक पाप खाली करायची. आणि जशी तुम्ही पाप खाली करणार तसं तुमचं जीवन आनंदाने शांतीने भरलं जाणार. आज गरमी बघता बरोबर. मी जेव्हा पहिली प्रार्थना सुरू केली त्यावेळेला मी माझ्या घरात रूममध्ये दरवाजे खिडकी बंद करून बाहेर स्पीकर लावले देवाची आणि पंखा बिंका बंद करून मनन चिंतन करतो. आईला सांगायचं, बाबाला सांगायचं. कोणी आलं ना तरी त्यांना मी भेटणार. चपला पण मागे लावून नको, गाडी पण मागे लावून नको. लोक भेटायला यायचे, भेटून मला देवाला भेटायचं, मी कोणाला भेटणार. त्यांना सांगा नंतर यायचं. मग पंखाने लावणार काय नाही, दरवाजी खिडकी बंद करून शांत राहणार. बाबा हॉलमध्येच बसणार, आई बसणार. मग कोण आले की त्यांच्याशी बोलणार. मी माझी प्रार्थना करतो. मग सांगणार कोणतरी कोण येऊन गेलं. चपला म्हणजे त्यांचे आरशे होते. आई बाबाला खोटं बोलता येत नव्हतं. मग ते सांगायचे आहेत ब्रदरची चपला आहेत ते. मग हळूच पण बाबा ठोकायचं माणसं. मला मनात राग यायचा, कारण आता मी देवाशी बोलताना तुम्ही कशाला बोलता.
मग त्यांना सुवार्ता सांगायचं आणि पाठवायचं. मग चपला लपवायची. आता कोण आलं ना तर त्यांना समजेल गाडी नाही मिळत आणि चपला नाही. 2 आरसे होते त्यांचे, 2 डोळ्याचे. कारण त्यांना बघायचं असलं तर फक्त 2 गोष्टी त्यांना बघायला लागतात. ते आले ते पहिले चपलाच्या पाया पडतील ना गाडीच्या पाया पडतील. गाडी बघितल्या का जीवाला आशा, चपला बघितल्या का आहे. एक दिवस असाच घटना झाली. तर एक दिवस कोणीतरी चपला आणून ठेवलं इकडे. मग फोन केला की ब्रदर चपला आम्ही ठेवल्यात, ते चपलाचे नंबर बघून गेलेले ना, माझ्याकडे इकडे चपला आल्या, ते तुटलेल्या चपला घेऊन मी फिरायचा प्रयत्न. बायबलचे विरुद्ध आहे ते. स्वच्छता नेहमी पाहिजे, ते शैतान असते ॲक्च्युली. पण मी काय विचार करतो की माझ्याकडे त्या तुटलेल्या पण आहेत, पण काही काकडे त्यासुद्धा नाही, बिना चपलाने फिरतात उन्हात तानात, पायांना काटे पण लागतात. म्हणून मी तुटल्या म्हणजे काय सगळे नाही, कधी अंगुठा तुटते, कधी आहे असं. तुम्हाला पाहिजे ते बघा, माझ्याकडे बोईसरला दोन. मी कधी त्यांना साक्षी सांगते बघ, या पायाचा पाठीमागचा जो पट्टा असते ना तो बरोबर तुटला आहे बघ दोघं. पण ते पुढचं बरं आहे चप्पल कुठं असतात कुठं पावसाळ्यात ते आहे. मी सांगितलं गाडी घेऊन फिरतो म्हणून मी मोठा आहे असं नका समजू. ती माझी सेवेची गाडी, ती माझ्या परमेश्वराने दिलेली. त्याच्या गाडीत त्या नंबर आहे. मला एन्जॉय करत असतं ना तर मग मला बर्फाचं खायची गरज नसते. पोटाला त्रास, कधी जेवायचं नाही, कधी खाल्लं ते खायचं, जेवत सगळ्या गोष्टी शिकायला लागतात. माझा विश्वास देवावर आहे. प्रभू येशूला कोणी जेवायला बोलवलं नाही, पण मी रोज सांगतो प्रभू तुम्ही जेवायला या. माझ्या आई बाप देवाच्या घरी गेले त्यांना सांगतो तुम्ही जेवायला. तुमचा आत्मा इकडे आहे, शरीर गेलं. सगळे लोकांना गरीब गरजवंत, त्यांना खायला प्यायला नाही, त्यांना या जेवायला. सगळ्यांसाठी माझी मदत. मग प्रभूला सांगितलं तुम्हाला डोकं टेकायला जा आणि इकडे येऊन जाऊ. सगळ्या बाबतीत मी पहिलं स्थान देवाला देतो, कारण माझा विश्वास माझ्या परमेश्वर. मी जर आज परमेश्वरला आमंत्रण केलं तर परमेश्वर पण मला एक दिवस त्याच्या घरामध्ये आमंत्रण करेल, तर तुम्ही माझं वाटा केलेला आहे, तुला पण. आम्ही विसरतो, धन्यवाद द्यायला विसरतो. पाहुणे येतील, दारू पितील, पार्ट्या करतील, कार्यक्रम करतील, प्रोग्राम करतील, लुटून जातील. हां, त्या पाहुण्यात देव आहे. उत्पत्तीमध्ये बघितलं नाही 3रा अध्यायामध्ये कोणाच्या रूपात पाहुणा आहे. नातेवाईक पाहिजे. मार्क 3:33 वचन ऐकणाऱ्याला पाणी. सगळ्यांना येऊन आला तर खाणं पिणं द्या, पण नशा नका. नशा ही देवाच्या मंदिराचा घात करणारे. मी तुम्हाला बोलला ना, माझा मित्र एक आलेला, त्याने जांभळाची दारूची बाटली अख्खी साफ केली. मी माझ्या आईचं ऐकायचं, बाबाचं ऐकायचं, कोणाचं ऐकायचं नाही. काही असलं तर मग त्यांचं ऐकायचं. भले माझ्या हातात सत्ता होती, मला अधिकार मी आईबापासाठी केलं, पण शेवटी विचारधारा मी आईबापाचीच केली. तर एक दिवस माझ्या घरी पाहुणा आला. तेव्हा मी जगात होतो, प्रार्थनेत म्हणून. मस्तपैकी चिकन बिकनचं जेवण बिवण केलं, त्याला आणलं, घेतलं, बस रे इकडे खाते. आणि अख्खीच्या अख्खी त्याने जांभळाची दारूची बाटली अख्खी साफ केली. नाही एवढीचा माणूस काहीतरी कोण बोलतो. तुम्हाला बघा अख्खी केली काय. माझं मन जळत होतं एक बाजूनी, कुठेतरी मी चूक करतो. शेवटी आईबाबाच्या गोष्टीप्रमाणे थोडंसं लक्ष दिलं, त्याचं ऐकलं. बाटली द्यायला आईने जेवण वगैरे दिलं. मग आईबाप जाम प्रेमळ होते देण्यासाठी, ते गेलं. कोणाला परत घालवायचं. आणि खरोखर तो त्या जांभळं खाली ना, ती खाल्ल्यास तर चाललं असतं, पण त्याच्यावर नशा बनवली ती बरोबर. मला सांगते तू रविवारी माझ्या घरी आलाच पाहिजे. मी वाट बघेल, मी सांगितलं मी कोणाचकडे जेवण खात नाही. मला आवडतच नाही पहिल्यापासून. कोणा नातेवाईकाने कुठेच नाही गेले तर माझ्या बहिणी मोठ्या बहिणीने नाही सांगितलं, बाकी कोणाकडे जेवण खाण्याला.
तिथे आमच्या जागा बस, बाकी कोणाकडे. तर एक दिवस असं झालं, मी गेले. आई सांगते जा ना. मी गेले. ओ घरामध्ये लपलाय. तर बहिणीला काय सांगते माहिती का, तू घरात नाही मी तसं सांगते. विचार केला, तू जेवायला बोलवलं, आईने मी मला नाश्ता दिला, थोडा लेटबीट झालं. मग कारण आपण काय खाणं पिणारा माणूस नाही, ते देवाचे आभार मानायचे की ती संगत माझी तिकडे नाही मिळाली. ते एवढ्याला मी पण जांभूल घेऊन बसला असता. म्हणून आता मी जांभळाची झाडं लावतो, दारू बनवायला नाही. अगदी शरीराला रोगमुक्त करणारं ते झाड आहे. मी छोटा होता, तुम्हाला माहिती केळी असतात, आमटीची केळी बोलतात बरोबर. अर्ध डोंगरं खाल्लेलं मी पिकलेलं पावसाळ्याच्या सीझनमध्ये. आणि पोटात एवढं दुखते की आईला बोलव, बाबाला कोण घरात नव्हतं. तर बाबाने ती जांभळाची थोडी दारू ती तोंडात टाकली, माझ्या टाकायला तोंडात, पण पिली नाही. पोटात दुखणेला मी सहन केलं, पण अजिबात पिली नाही. पोट बरं होईल नाही की पोट बरं नाही, ती पिलं का त्याला झोप येईल, समजलं का. कुठलंही औषध आहे त्याच्यामध्ये असते. पोरांना बघा खोकल्या सर्दीचं मध्ये झोप येतात मिळत असते, ते आहेच. पण आजच्या काळात तसं नाही ना, ते पॉईंट अवक्या बाहेर. तर काही शिक्षण तुम्हाला घ्यायचं. आणि मग त्या मित्राकडून आलो परत, नाहीला सांगितलं आई जेवून आलो का. कसे मित्र बरोबर सुटले ते बरोबर. पण तिथून येताना आमच्या आत्याची पोरगी, तिचा पोरगा माझा, आम्ही खास मित्र. ते एकमेकाशी रावत नव्हता, इकडे तो आमच्याकडे, मी त्याच्याकडे. मग शेवटी त्यांच्याकडे वळायला येताना तिने बायांनी सांगितलं पोरा जेव. मी शेवटी थोडं तिकडे जेवलो. बरं बघ रे किती देव प्रेमळ आहे बघ. हा भले मित्राने विश्वासघात केला, पण नातेवाईकाने विश्वासघात नाही केला. कारण ते मला मुलगा, मला दत्तक घेणार होते, पण बाबाने दिलं नाही. कारण बाबा स्वर्गीय बापाला इच्छा होती, आता त्यांच्यासाठी फक्त प्रार्थना करू शकते. आणि तिच्यासाठी पण, कारण ती खूप चांगली दयाळू, भरपूर दयाळू आहे. तिनेच ते घर आहे ते जुनं तिने वावलं. दोन्ही आत्याच्या पोऱ्या होत्या, पोराचं मी मद्रासला गेले, ते घर अर्पण केलं आणि ते घर वावलं. तिने सांगितलं एवढी ती दयाळू होती. तिला 4 पोरं, तरी पण 5वा मला मामा, बाबाला सांगते मामा मला येऊ बोलायला. कारण तिचा छोटा मुलगा आणि मी भरपूर मित्र, तो इकडे येऊन राहील, मी तिकडे जाईल, इकडे येऊन राहील, तसं लहान असताना छोटे असतात. तर हे बघा काही गोष्टी आहेत, पण आज एकमेकाला भेटू नाही शकत. इतके वर्ष ती गेली देवाच्या. कारण बघा कोणी चांगलं केलं त्याला कधीच विसरू नका. मी तुम्हाला सांगतो, कृतज्ञ राहा. कधी ना कधी तरी तुमच्या जीवनामध्ये, आज तुमची बारी आहे ना, तर उद्या त्यांची बारी. आणि कधी कोणाला तुच्छ लेखू नका, ना कोणाला गरीब पण समजू नका, कोणाचं नुकसान पण बघू नका, न कोणाला नुकसानात टाकू पण नका. कारण सगळ्यामध्ये देवाचा आराम आहे. प्रेमाने वागल्यानंतर माणसामध्ये विश्वासानेच पुढे जायचं. पण एवढं लक्षात ठेवायचं, ज्याने तुमचं बरं केले कृतज्ञ राहा. खरेदीकरास पौलामध्ये काय सांगते माहिती 11 पासून, मी जसा ख्रिस्ताच्या अनुकरणात आहे तशी तुम्ही माझ्या अनुकरणात राहा. आज मी लोकांचं भलं चांगलं केले म्हणून मी आज या जागेवर आहे. देवाला सांगतो कधी अशी इच्छा येईल की मी तुमची इच्छा संपूर्ण पूर्ण करा. माझ्याकडे तेवढी आर्थिक परिस्थिती नाही, पण मन माझं मोठं आहे बऱ्याचशा गरीब आणि गरज लोकांसाठी. कारण कदाचित देवाने पुढच्या पिढीला देण्यासाठी काय, कारण पुढे फार लोकांची परिस्थिती, जे गुलामगिरी होणार आहे पुढचा काळ. जेव्हा फारोच्या गुलामगिरीमध्ये
जे लोक होते तसे बरेच लोक असे गुलामगिरीमध्ये पडणार आहेत. म्हणून तुम्ही देवाच्या अनुकरणात राहा. पैसा आहे, तत्परता तुमचं तुम्हाला वाटते जीवन आहे, हे सोडून टाक. त्याच्यावर भरवसा कर, त्याची कामं करायला सुरुवात कर. उद्यापासून नवीन जीवन बघायला सुरुवात कर. परमेश्वर तुला मोठ्या प्रमाणामध्ये शांत. मी तो माझ्या जिंदगीचा पहिला आणि शेवट येशूच आहे. कारण हे लाईफ झिरो आहे आपला. कधी जाणार माहिती नाही, पण करताना चांगलं करायला जा ना. आहे का कमवण्यासाठी ठेवण्यासाठी जागा? शेवटला डॉक्टरकडे जायला लागते. तेव्हा समजून घ्या डॉक्टरच्या पैऱ्या एकदा सुरुवात झाल्या का आंब्याच्या कैऱ्या खायला सुरुवात झाली. खिशे खाली पटकन जिंदगी एवढा कमवा, एका क्षणामध्ये लाखो हजारो पैसा चालून जातो, काही उपयोग नाही. गरीब आणि गरजवंत लोकांना मदतीचा हात, एक घास द्या. मी लोकांना 2 सल्ले देते. एक आई आपली, की कोणाची तरी आई असू दे, तिला एक घास घाल, हीच तुझी आई. कारण त्या आईने कोणत्या तरी मुलांना त्याग करून आपलं स्वतःचं दिलं. त्या गाईने स्वतःच्या वासूचा त्याग करून आपल्याला चहा दिला, आपल्याला दूध दिलं, एक चारा त्यांना खायला. आणि काही लोक काय करतात माहिती आहे का? धंदा काढलाय गायांचा. काही लाडू ठेवतात, काही चारा ठेवतात. म्हणजे 10 रुपये दिले ना, 10 रुपये, तर 10 रुपये दिले का तेव्हा त्या गाईला घास घालायचा. म्हणजे तिचं दूध ते दूध खातो. आणि हे लोक, ढोंगी लोक अशी पण कामं करतात. जर कोणाला घास घालायचं पैसे नसलं तर ते उपाशी राहणार नाही का? हा, रस्त्याला मी अनेक ठिकाणी बघितलेलं आहे. एक दिवस मी गाडीतून उतरून त्यांना सांगणार होता, पण काय माहिती आहे का, सच्चाईला विरोध जास्त आहे ना खोट्याला. त्या गरीब गाय ती निर्जीव आहे. म्हणजे आपल्यासाठी निर्जीव म्हणजे कसं, सजीव आहे ती. तिचा आत्मा बोलत नाही, भुकेला आहे, ती तळपडते आहे, अश्रू गाळते. अरे मी शिकला आहे. माझ्यासाठी आई वडिलांनी गाय आणलेली लहान असतात. एवढी विश्वासी आणि इतकी इमानदारी गाय होती की विचार. पण जेव्हा ती गाय चारा म्हणजे ती दूध देणं बंद केलं ना, तेव्हा आई बाबा सांगते परिस्थिती पण जाम गरीब होती, सांगते विकू का आणि काहीतरी पैसे. ती गाय रडली, अश्रू गाळले तिने न घरातून निघाली. अशी गरिबी आली ना आम्हाला, घरात खायची मारामारी, पेस्ट सुद्धा नाही भेटलेली. म्हणून मी जे करतो, म्हणून मी या गाया आश्रमला वगैरे घेऊन दिल्या. कशाला? मला स्वतःला त्याचं हे करायचं. पण आपल्याकडे लोक इंटरेस्टली नाही. अरे एक गाईला तुम्ही सांभाळतात, ती इतका मोठा आशीर्वाद देते तुम्हाला, ते तुम्हाला कळत नाही. बघा, परमेश्वराचे महान व्यक्ती येशू ख्रिस्त पण गायीच्या गोट्यात जन्माला. कितीतरी परमेश्वराचे महान व्यक्ती या पृथ्वीत आले, त्या गायांबरोबर त्यांचं नातं होतं. लोकांना सगळ्यांना माहिती नाही काय त्याचा अर्थ आहे. फक्त आम्ही दूध घेतलं, चहा पिले, खाल्लं. कारण देवाने बघा माझ्यासाठी पण गाय आणून ठेवली. येशूला जसं गाईच्या गोट्यात जन्म घेतला, तसं माझ्या जन्मानंतर मला दुधाचा जन्म. म्हणून मी एक सेवा करायला बघतो. कशाला? पण आपल्याला सपोर्ट आहे. मी अनेक लोकांना सांगतो, हे संरक्षण आहे. विश्वास तुमचा कमजोर करू नका. तुम्ही भविष्यात पुढे चाला. मी तुम्हाला पहिले शिकवतो, डायरेक्ट मालक बनू नका. पहिला नोकर बन. नोकर बनता बनता मालक बन. तेव्हा तुला कळेल की मी नोकर करत होता, मी नोकरी करत होता, मी पुढे कसा आहे. जे गरिबातून आल्यात बघा, ते दुसऱ्यांचं चांगलं बघ. आज माझ्याकडे बऱ्याच लोकांची, मोठ्या मोठ्या लोकांची ओळख आहे. त्यांना कळते, ते पण सांगतात आम्ही गरिबातूनच. आपण गरिबातून आल्यात ना, मग आपण दुसऱ्याला श्रीमंत करायचं. गरिबी म्हणून दुसऱ्यांची मनं, तुझं मन कसं दुखलेलं आहे, माझं मन कसं दुखलेलं आहे, आपण दुसऱ्यांचं गरिबाची मनं दुखवायची नाही. तर त्या मनाला शांत बना. कोण रे भविष्यात पुढे?
कमजोर पडू नका. आज आपल्याकडे आहे पण उद्या आपल्याकडचं काही नसतं. म्हणून परमेश्वरा कधी सोडू नका. ज्या दिवशी तुमच्या हातातून परमेश्वराचा हात सुटला त्या दिवशी तुम्ही दुनियामध्ये कुठेही भटका, तुम्ही एकदम खाली परिस्थितीत येणार की तुमचं भविष्य सुधारू शकत नाही. सैतान पाहिजे तिथे फिरवतो पण माणसाचं जीवन घालून बसतो. आपला विश्वास मात्र देवावर पाहिजे. सर्व जीवजंतूवर, प्राण्यावर, सर्वच परमेश्वराने या झाडाला फळं दिली ती तुमच्यासाठी नाही. जीवजंतू, पाखरं सर्व काही त्याच्यात आहे. सर्व आहे तुमच्याबरोबर, पण तुम्हाला त्याची जाणीव नाही. म्हणून आपला विश्वास मात्र देवावर. आपण छोटीशी एक प्रार्थना घेऊया. हे परमेश्वर पिता, सर्वांना आशीर्वाद कर. विश्वासाने बनवून त्याला विश्वासाने बनवा आणि त्याला शक्ती द्या, ज्ञान द्या, कार्य करायची शक्ती द्या. देवापासून दुरावलेल्या तुमच्या जवळ राहण्याची कृपा ते आशीर्वाद दे. सर्व मंदिर आमदार सरपंच सर्व परिसर ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो.